ओम साईराम. शिर्डीचे साईबाबाविषयी माझे जे अनुभव आहेत ते मी सांगू इच्छितो. माझं नाव गर्जे राजेश कुमार आहे. मी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वरंगलमध्ये प्रोफेसर म्हणून काम करत आहे. हे गोष्ट माझ्या जन्मापूर्वीची आहे. माझी आई मला सांगत होती हे गोष्ट. माझे आई वडील माझ्या जन्मापूर्वी हैदराबादला राहत होते. मग ते एका दिवशी हॉस्पिटलला तपासणीकरता जात असताना तिच्या मागे एक बाबा येऊन थांबून तिला बोलवून म्हणले की बेटा तू काळजी करू नकोस, तुला मुलगा होईल आणि तू त्याचं नाव दिगंबर ठेवायचं. माझी आई घाईमध्ये होती. थोडा पुढे निघून गेल्यानंतर मग वळून पाहिली की बाबा हे कोण होते, मला कोण सांगितलं हे गोष्ट, मी बघू तर सही म्हणून बघितली तर मग ते अंतर्धान झाले. मग माझा जन्म झाल्यानंतर मग जेव्हा कुंडली पाहिले गेली त्याच्यामध्ये नाव दिगंबर होता. हे आश्चर्याची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 24 ऑगस्ट 2007 वर्षाची गोष्ट आहे. 24 ऑगस्टच्या दिवशी मी अनंतपूरला चाललो होतो एका PhD YYOC कंडक्ट करण्यासाठी. वरंगलवरून निघालो. मग संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत मी अनंतपूरला पोहोचलो. अनंतपूरमध्ये एकदम नॉर्मल होता, परंतु रात्री इतका भयंकर पाऊस पडला. 24 तारखेला पहाटे मी उठून पाहतो तर काय रोड पूर्ण पाणी होती. पण नॉर्मली हॉटेलपासून इन्स्टिट्यूटला जाण्यासाठी 5-10 मिनटाचा जे रस्ता होता ते रस्ता मला 2 ते 3 तास लागले मला तिथे पोहोचायला. मग मी YYOC कंडक्ट केल्यानंतर मग खूप भारी पावसाचं प्रिडिक्शन होतं. मग त्याकरता आम्ही सर्व निघालो परत हैदराबादकडे. माझ्याबरोबर एक डॉक्टर होते, अजून एक प्राचार्य होते आणि ड्रायव्हर होता. आम्ही टोटली 4 लोक होतो कारमध्ये. अनंतपूर क्रॉस केल्यानंतर ॲक्च्युली अनंतपूर कसं आहे, हैदराबाद बँगलोर हायवेवर पडते. मग 2007 साली हैदराबाद बँगलोर हायवेच्या बांधकाम चालू लागला होता आणि रस्ता खूप अवघड होता. थोडं पुढे गेल्यानंतर मला रोडच्या बीचमध्ये साक्षात साईबाबा दिसले. हे मी कशाला सांगतो, मी लास्टला तुम्हाला सांगतो. एक म्हणजे साईबाबासारखेच माणूस मला रोडच्या बीचमध्ये दिसले आणि मला थोडासा असा हात करू लागले होते, थांबा. बाकीचे दोन एक डॉक्टर आणि एक प्राचार्य होते. ते लोकांना साईबाबाविषयी जास्त ज्ञान नव्हता किंवा विश्वास नव्हता. मग ते थट्टा करू लागले होते की हे बाबा कोणीतरी रोडच्या बीचमध्ये थांबून आपल्या स्पीडला घाबरू लागले. मी शांत बसलो, मी काही नाही बोललो त्यांना. थोडा दूर गेल्यानंतर मग एक ग्रॅव्हलची टिप्पर होती, खूप मोठी टिप्पर होती. ते येऊन आमच्या कारला धडक दिली समोरून. त्याच्यानंतर आमच्या कारच्या राईट हँड साईडच्या लाईट गेली. मग थोडा अंधार होऊ लागला होता, पाऊस पण पडू लागला होता. ड्रायव्हर कसं तरी करून चालू लागला होता गाडी. मग ते राईट हँड साईडच्या लाईट नव्हता त्याकरता म्हणून ते थोडं राईटला येऊ लागला होता. राईटनं दुसऱ्या गाड्या येऊ लागल्या होत्या समोरून. मग थोडं लेफ्टला घ्यायला गेलं. मग ते एका थांबलेला ट्रॅक्टरला धडक दिला. थांबलेल्या ट्रॅक्टरला धडक दिल्यानंतर कारच्या समोरचा ग्लास पूर्ण फुटून गेला. हे दुसरं ॲक्सिडेंट होता त्या दिवशी. मग मी म्हणलो बाबा, जे सडकेच्या बीचमध्ये थांबून होते ते साक्षात साईबाबा होते. त्याची तुम्ही थट्टा केलात, ते आपली चूक झाली. आणि आम्ही चौघांना कारमध्ये जे होतो प्रवास करू लागलो होतो, आम्ही चौघांना काहीच झालं नाही. मग थोडा दूर गेल्यानंतर मग जटचरला म्हणून एक गाव आला. जटचरला गाव आल्यानंतर मग आम्ही जेव्हा बाहेर निघालो कारच्या, त्या कारच्या हालत बघून मग आम्ही खूप घाबरलो. आजूबाजूचे लोक सर्व आले. मग म्हणले हे कारमध्ये प्रवास करणारे लोकांच्या काय झालं. मग आम्ही म्हणलो की बाबा आम्ही चौघं होतो, हे कारमध्ये प्रवास करू लागलो होतो, आम्हाला काही झालं नाही. लोक सर्व आश्चर्यचकित झाले.
मग तिथून आम्ही त्या कारला सोडून तिथून दुसरी एक जीप घेऊन तिकडून मग हैदराबादकडे ट्रॅव्हल आमच्या कंटिन्यू करू. थोडं दूर गेल्यानंतर मग आम्हाला कळालं, हे 25 ऑगस्ट 2007ची गोष्ट आहे, ज्या दिवशी हैदराबादमध्ये गोकुल चाट भंडार लुंबिनी पार्कचा ब्लास्ट झालं होतं. मग आम्हाला कळालं की हैदराबादमध्ये खूप भीषण ब्लास्ट झालेला आहे, त्याकरता म्हणून पूर्ण सिटीमध्ये कर्फ्यू आहे. मग ते जीपवाला म्हणाला की सर, मी आता तुम्हाला हैदराबादमध्ये जाऊ शकत नाही, बहुतेक मला पोलीसवाले चेक करतील, मला जाऊ देणार नाहीत मध्ये. आम्ही म्हणलो बाबा जिथपर्यंत झाला तिथपर्यंत चल. मग ते पुढे निघाला, पुराणा पूल क्रॉस केलो. मग बेगम बाजार साईडला जेव्हा आलो, बेगम बाजारमध्ये एक अंबाबाईचं मंदिर आहे अंडरग्राऊंड, ते मुसीच्या काठाला आहे. मग त्या चौरस्त्यावर एक लॉरीनं आमच्या कारला धडक देऊन आमच्या कारला ड्रॅग करत त्या मंदिरच्या कळसपर्यंत घेऊन जाऊन थांबवली. ते मंदिरच्या कळस होता म्हणून आमच्या कार ते थांबू शकला. मग हे तिसरं ॲक्सिडेंट होता त्या दिवशी आमच्या. परंतु मोठी गोष्ट साईबाबाच्या कृपाने काय म्हणजे, आम्ही जे चौघं होतो कारमध्ये, ते चौघांना काही सुद्धा झालं नाही. मग तिथून मग मी म्हणलो त्यांना, जे डॉक्टर होते आणि जे प्राचार्य माझ्याबरोबर होते त्यांना म्हणलो की बाबा, जे बाबा सडकेवर होते आपल्याला थांब म्हणू लागले होते, ते आपल्याला सूचना देऊ लागले होते की थोडासा सावध राहा. आणि फक्त त्यांच्या कृपेनं आम्हाला एक स्क्रॅचसुद्धा लागलं नाही, आम्ही सुखरूप घरी पोहोचलो. हे खूप मोठी गोष्ट आहे आणि साईबाबाची कृपाच आहे. तिसरी अनुभव म्हणजे, मी वरंगलला 1999-2000मध्ये घर बांधायचा प्रयत्न करू लागलो होतो. मी आणि माझे मित्र एक आहे जे माझ्या बाजूलाच असतात. त्यावेळेस हाऊसिंग लोन घेणं थोडासा कठीणच होतं, खूप म्हणजे स्ट्रिक्ट स्क्रुटनी राहायची. मग ते लोन घेणं अवघडच होतं. मग आम्ही खूप प्रयत्न करायचो, कोणतं तरी पॉझिटिव्ह न्यूज जर येत असेल ते फक्त गुरुवारच्या दिवशीच यायचं, दुसरे कोणत्याही दिवशी पॉझिटिव्ह न्यूज म्हणून यायचं नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आम्ही फ्रायडे, सॅटर्डे, संडे, मंडे काहीतरी प्रयत्न केलो तर आम्हाला त्याचं यश मिळायचं नाही. फक्त यश म्हणजे पॉझिटिव्ह न्यूज आम्हाला गुरुवारच्या दिवशीच मिळायचं. आमचं लोन ऑलमोस्ट सँक्शन होऊन गेलं होतं, परंतु थोड्याशा अडचणीमुळे रुकून गेला. मग मी आणि माझे मित्र दोघं एका वेळेस विचार केलो की सर, हे असं काय होतं, फक्त गुरुवारच्या दिवशी पॉझिटिव्ह न्यूज कशाला येते, बहुतेक त्याच्यामध्ये साईबाबाची काहीतरी महिमा असायला पाहिजे. आपण एक काम करू, हे माझा प्रपोजल होता की मी माझ्या घरचं नाव मी श्री साई ठेवेन. मग ते म्हणले हो, मी पण माझ्या घरचं नाव श्री द्वारकामाई ठेवतो. हे आम्ही जेव्हा बोललो, लगेच तिच्या दुसऱ्या दिवशी आमच्या लोन सँक्शन झालं. आम्ही घर बांधायला सुरू केलो. आम्ही दोघं आज पण बाजूबाजूला राहतो, खूप सुखाने आहोत. तर हे माझे अनुभव मी सांगू इच्छितो. जय श्री साई. धन्यवाद.